भूमी तत्व शक्ती साणून जन्मा त्रिनयना धरेला दिधे पंचकन्या कला येतसे वेदना प्राशनाची धुरा घेत हाती विरोचक वधाची। माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं। मनुष्य प्राणी पशु पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला। भूमितत्व बंटी किती वेळ? अगं काय करणार, खूप पैसे मागत होता, मांडोली करत होतो। कशाला करायची? पैसे आहेत ना आपल्याकडे, लाखो रुपये देऊ शकतो आपण, पण जे महत्त्वाचं आहे, जे आपल्याला हवंय ते हवंच आहे ना। ओके ओके सॉरी सॉरी। काय जादू काय दाखवणार आहेस? हे कशाला मागवलंस गॅस कटर? ती पेटी मेटलची आहे। गॅस कटरनी ती पेटी वितळवायची की ती उघडेल, म्हणजेच हात न लावता पेटी उघडेल। बंटी कळली जादू? हां ठीक आहे। भूमितत्व भूमितत्व म्हणजे भूमीचा अंश। जमिनीत जे गुण आहेत त्या गुणांचा अंश असलेली शक्ती। जमिनीचे गुण? जमीन आपली सगळी पाप पोटात घेते। आपलं पोट भरण्यासाठी आपण शेती करतो, त्यासाठी जमीन नांगरतो, म्हणजे जमिनीला त्रास देतो। आपल्या निवाऱ्यासाठी सगळ्यात आधी आपण घराचा पाया बांधतो, म्हणजेच जमीन खणतो। जमीन आपल्यासाठी त्रास सहन करते, वेदना सहन करते। जमीन आपल्यासाठी त्याग करते, आणि जमिनीचे हेच सगळे गुण असलेली शक्ती त्रिनयना देवीने जन्माला घातली आणि ती भूमीला समर्पित केली। बरोबर। पंचकन्या पंचकन्या म्हणजे पंचपिटिकेसारख्या 5 मुली असतील का? पण मग तसा उल्लेख नाहीये इथे। आणि ज्या अर्थी तू 7वी मुलगी, मी 6वी मुलगी आणि आई 5वी मुलगी होती, तर मग ही 5वी मुलगी भूमीला समर्पित केली असा अर्थ होतो का त्याचा? बहुधा हाच अर्थ आहे। 5व्या मुलीकडे लोकांच्या वेदना शमवण्याची शक्ती होती, आणि आई सुद्धा लोकांच्या वेदना शमवायची असा त्याचा अर्थ होतो। धुरा घेत हाती विरोचक वधाची, म्हणजे विरोचकाचा वध झाला, त्याचा मृत्यू झाला, तरी सुद्धा तो फिरून परत येणार आहे, आणि त्यावेळी त्याचा वध करण्यासाठी ही शक्ती जन्माला आली। धुरा म्हणजे जबाबदारी नव्हे, धुरा घेणे म्हणजे जबाबदारीचं नेतृत्व करणे, आणि विरोचक वधाची खरी जबाबदारी आणि काम मनोरमाचं होतं। म्हणजे देवी आईने मनोरमा आजीला विरोचक वधाची धुरा देऊन जन्म दिला। आत्या, याचा अर्थ पहिली पेटी मनोरमा आजीसाठी होती। आणि जर मग तसं असेल तर नाही, पहिली पेटी मनोरमा आजीसाठीच होती। पण मग ती माझ्याकडून कशी उघडली गेली?
तुमचं रक्त. तुमचं रक्त पेटीला लागलं आणि पेटी उघडली. आत्या, तुमचं रक्त म्हणजे मनोरमा आजीचं रक्त. याचा अर्थ पहिली पेटी एका अर्थी मनोरमा आजीने उघडली आहे. आत्या, म्हणजे देवी आईने विरोचक वधाची जबाबदारी जी मनोरमा आजीला दिली होती ती आता आपली आहे. म्हणजे कलियुगात जन्मलेल्या विरोचकाचा शोध आता आपण घ्यायचा, त्याचा वध आपण करायचा. पण कलियुगातला हा विरोचक शोधायचा कसा? हळू 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 बाजूला करते. आणि ताई जरा सांभाळून, त्यात अख्ख्या घराला आग लावशील. जळू दे, अख्खं घर जळू दे, काही फरक पडत नाही त्याने. देवघरात पेटी होती म्हणून आग लागली असं सांगता येईल. आणि म्हातारीला थोडीशी पिन मारली ना की ती अकांड तांडव करेल. नेत्राने तो ग्रंथ साईट ऑफिसमध्ये ठेवला आणि साईट ऑफिसला आग लागली. तसंच आहे, ही पेटी घरात आहे म्हणून आग लागली आहे. नेत्राची त्रिनयना देवी सगळं उद्ध्वस्त करते अशी दवंडी पिटवायची. कळतंय तुला? बघतेच आता ही पेटी कशी उघडत नाही. देवघर जळू दे नाही तर अख्खं घर जळू दे. ही रुपाली म्हात्रे आता मागे हटणार नाही, हरणार नाही. भूमी तत्व शक्ती स आणून जन्मा, त्रिनयना धरेला तिथे पंचकन्या. कला येतसे वेदना प्राशनाची, धुरा घेत हाती विरोचक वधाची. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्नी जलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. विरोचक कुठे असेल? कसं शोधायचं विरोचकाला? नेत्रा, साहेब सावकाश. साहेब भाजेल तुम्हाला, मागे व्हा. नेत्रा बाजूला हो प्लीज. मित्र काय चाललंय तुझं? हा, मी कॉफी करत होते तुमच्यासाठी. तू ओकेस? हा. साहेब सावकाश. नेत्रा काय आहे सगळं? मी आत्ता बघितलं नसतं तर काही होऊ शकलं असतं. नेत्रा तू प्लीज काळजी घे ना स्वतःची. हं? काय काय चाललंय काय तुझं? सॉरी साहेब, परत नाही होणार असं.
तू चल. मी कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी. नेत्रा कॉफी नकोय मला. चेहरा पाहिलास तुझा, किती थकली आहेस तू. चल साहेब खरंच एवढं काही नाही नेत्रा, झालं. मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू आता रूम मध्ये चल आणि आराम करायचास फक्त तू. चल. साहेब आई, बाहेर गेली होतीस कुठे? हो अरे, मैत्रिणीकडे गेले होते. बरेच दिवसात जाणंच झालं नव्हतं. आणि ते पेटी घरात आल्यापासून ना खूप अस्वस्थ वाटतं. आधी घरात येऊच नाही असं वाटतं. आई, दिवाळी आली आहे, आपल्याला आजोबांच्या नावाने डोनेशन करायचं असेल ना? हो, म्हणजे दरवर्षीच करतो आपण. मागच्या वर्षी पण मी बाबांच्या नावाने अनाथ आश्रमातल्या मुलांना कपडे डोनेट केले होते. आता फरक इतकाच आहे आधी की मागच्या दिवाळीला बाबा होते, या दिवाळीला नाही आहेत. आई, माझं आजीशी बोलणं झालंय. आपण जे काही डोनेट करू ते तुझ्या किंवा आजीच्या हातूनच करायचंय. मी जरा बसते शांत रूम मध्ये. औषध घे आणि आराम कर. नेत्रा, चल. नाही तुम्ही वा पुढे, मी आलेच. नेत्रा, आता किचन मध्ये नाही जायचं असतो. नाही किचन मध्ये नाही. इंद्राणी आत्यांशी जरा बोलायचंय, थोडं काम होतं त्यांच्याकडे, तेवढं करून येते. बरं ठीक आहे, लवकर ये. हो लगेच आले. कोण आहे? आता मी आहे. आत्या, आत्या मला सांगा, कलियुगात विरोचकाचा जन्म होणार आहे बरोबर? मग विरोचकाचा जन्म मनुष्य रूपात होऊ शकतो का? म्हणजे विरोचक माणूस म्हणून जन्माला येऊ शकतो? हो, होऊ शकतं. कारण कलियुगात विरोचक मनुष्याच्याच रूपात जन्माला येणार ना. तसं असेल तर आत्या मला वाटतंय, मला कळलंय कदाचित विरोचक राक्षस कोण होता ते. होता म्हणजे कोण होता? आजोबा. म्हणजे श्लोकाच्या ओळी काय आहेत? भूमी तत्व शक्ती स आणून जन्मा, त्रिनयना दरेला दिधे पंचकन्या, कला येतसे वेदना प्राशनाची, दुरा घेत हाती विरोचक वधाची. ह्या ओळींचा आपण अर्थ काय लावला होता की देवी आईची 5वी कन्या म्हणून मनोरमा आजीचा जन्म झाला आणि देवी आईने मनोरमा आजीवर विरोचक वधाची जबाबदारी दिली होती. आणि एका अर्थी आजोबांबरोबर, म्हणजे आजोबांबरोबर जे काही झालं तो एक प्रकारे वधच होता. आणि तो वध मनोरमा आजीसाठी झाला होता. त्यामुळे मला खरंच असं वाटतंय की कलियुगातील, म्हणजे कदाचित विरोचक आजोबाच असतील. तुम्हीच विचार करा ना, आजोबांनी मनोरमा आजी बरोबर जे काही केलं ती सुद्धा राक्षसी वृत्तीच होती. आजोबांचं वध होणं ही नियती होती आणि तसंच घडलं. म्हणजे मला तर ह्या ओळींमधनं तोच अर्थ लागतोय. नाही ग, हे सगळं
एवढं सोपं नाही वाटत मला. हे बघ ऐक. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्नी जलाची, त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. म्हणजे भूमी ही शक्ती थोर आहे, पण अग्नी आणि जलतत्वाची साथ लाभली तरच ती पूर्ण होईल. आणि ह्या तीनही शक्ती एकत्र आल्यानंतर विरोचकाचा वध होईल. तिन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर? पण आत्या कसं शक्य आहे? म्हणजे आपल्याला माहिती आहे वरदान असलेल्या तिघीजणी आपण आहोत, तुम्ही, मी आणि मनोरमा आजी. पण मनोरमा आजी आता हयात नाही आहेत, मग हे हे कसं शक्य आहे? हे बघ, हे तर नक्की की आई भूमितत्व होती. आणि जर ती भूमितत्व होती तर आपल्या दोघींपैकी एक जण अग्नितत्व आहे आणि दुसरी जलतत्व आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण पुन्हा तोच प्रश्न येतो, त्रिवेणी युती कशी शक्य आहे? म्हणजे आजी नाही आहेत, मग असं असेल का? म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणाला त्रिनयना देवी यायचं वरदान असेल असं असू शकतं? नाही, हे सगळंच खूप गोंधळात टाकणार आहे आत्या. जोपर्यंत दुसरी पेटी सापडत नाही ना तोपर्यंत हे रहस्य नाही उलगडणार. गोंधळात टाकणारं आहे खरं, पण मगाशी मला काहीतरी सापडलंय. हे बघ, इथे काय लिहिलंय? अशी गूढ पिटिका न स्पर्शास सोपी, विरोचक वरावा व देवी भजावी. म्हणजे ही जी पेटी आहे तिला सर्वसामान्य माणसं स्पर्श करू शकत नाही, पण मग कोण स्पर्श करू शकतं? देवी भजावी. म्हणजे जे देवीची पूजा करतात, देवीचे साधक आहेत, किंवा ज्यांना देवीचं वरदान आहे, देवीचा अंश ज्यांच्यात आहे, किंवा स्वतः देवी ह्या पेटीला स्पर्श करू शकते. किंवा विरोचक वरावा. वरणे म्हणजे विवाह करणे, किंवा एखाद्या व्यक्तीला सर्वस्व मानणे. म्हणजे ज्या व्यक्तीने विरोचकाला सर्वस्व मानलंय, म्हणजे ती व्यक्ती किंवा स्वतः विरोचक ह्या पेटीला स्पर्श करू शकतो. याचा अर्थ एकच आहे, कलियुगात विरोचक आहे. आणि तो कोणत्याही रूपात असू शकतो. अगदी आपल्या आजूबाजूलाही असू शकतो तो. हा, बोल अद्वैत. आत्या, नेत्रा आहे ना तुमच्यासोबत? हो, आहे ना. आत्या प्लीज तिला थोडा आराम करायला सांगा ना, थकली आहे ती खूप. पाठवते तिला. अद्वैतला काळजी वाटते तुझी. जातो. हो, मी आता जाणारच होते, पण आत्या हे ऐक ना, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. आत्ता अद्वैत वाट बघतोय तुझी. जा त्याच्याकडे. मित्रा, आपली काळजी करणारी माणसं आपल्या आयुष्यात यायला नशीब लागतं. मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असशील तू, म्हणून अशी माणसं तुझ्या आयुष्यात आहेत. आणि देवी आईचं कार्य करताना ही नाती बाजूला ठेवू नकोस. जप त्यांना. आत्ता जा, उद्या बोलूया आपण. विरोचक.
हा बोलते. बंटी, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. हे बघ, पेटीत काय आहे काही अंदाज येत नाही अजून. म्हणजे पेटी अजून उघडलेलीच नाहीये? नाही ना. ताई तुला काय वाटतं, काय असेल पेटीत? काय माहित नाही रे, पण पेटी उघडणं खूप गरजेचं आहे. हो. तू तू झोपू नकोस आज रात्री. का? मला कधीही मदत लागेल तुझी बंटी. ताई पण समजा आज रात्री पण त्या दोघींनी तुझ्यावर पाळत ठेवली तर? त्यांना त्यांना काय करायचं ते करू दे रे. मी सगळं व्यवस्थित ठरवलंय. ताई तू नक्की काय करणार आहेस? विध्वंस.